जय शिवराय सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचता वाचता एक एवढं सुंदर, सोज्वळ, सुशील, निस्वार्थी पात्र डोळ्यासमोर आलं ते म्हणजे महाराणी पुतळाबाई यांचं. खरंच हो, हाताची पाची बोट सारखे नसतात. काही बायका स्वतः आई असून सुद्धा एखादं सावत्र मूल असेल तर त्याला नको नको करता. महाराणी पुतळाबाई ह्या स्वतः कुठल्या बाळाची जन्मदाती आई झाल्या नाही, परंतु महाराणी सईबाई नंतर त्यांनी शंभू बाळांचा अगदी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला. त्यांना जीवापाड प्रेम दिलं, माया केली, जिव्हाळा दिला. आणि राजमाता जिजाऊ यांची सुद्धा रायगडावरनं पाचाडला जो वाडा आहे तिथे जाऊन अगदी एक आदर्श सून म्हणून मुलीसारखी त्यांनी राजमाता जिजाऊंची सेवा केली. छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई नंतर मन मोकळं करण्यासाठी एक हक्काचं माणूस हे महाराणी पुतळाबाई होत्या. एक आदर्श सून, एक प्रेमळ आई, एक खंबीर साथीदार, हे एवढे सगळं पात्र रंगवणाऱ्या महाराणी पुतळाबाई होत्या. खरंच किती निस्वार्थी जीव तो, की सगळं आयुष्य त्यांनी आपल्या माणसांसाठी अर्पण केलं, जिवंतपणेही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्या सती गेल्या. म्हणजे काही काही व्यक्ती असे असतात की ते आपल्या चांगुलपणाची एवढी छाप मागे सोडतात की त्या चांगुलपणाचा पिढ्याने पिढ्या आदर्श घ्यावा. काही स्त्रिया अशा घडल्या की ज्यांच्या वागणुकीमुळे अक्षरशः घरामध्येच एवढं शत्रुत्व निर्माण झालं की बाहेरच्या शत्रूची गरज पडली नाही. अक्षरशः रामायण महाभारत झालं. आणि काही स्त्रिया अशा की जसं की राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य घडवणाऱ्या मुलाला घडविलं, आणि पुतळाबाई यांनी आपलं सर्व जीवन आपल्या माणसांसाठी अर्पण केलं. कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा त्रिवार मुजरा महाराणी पुतळाबाई साहेब तुम्हाला. असाच तुमचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यावा आणि आपलं घर हे छान जोडून ठेवावं. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.